मेंढ्या राखणारा पोरगा IPS नेमका कसा झाला। ज्या दिवशी रिझल्ट लागला होता त्या दिवशी बिरदेव मात्र माळावरती मेंढ्या चारायला गेला होता। या सगळ्या गोष्टीची त्याची चित्त थरारक कहाणी नेमकी काय। नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं ट्रेंड मराठी या लोकप्रिय चॅनल मध्ये। UPSC चा रिझल्ट लागला आणि याच्यात सिलेक्ट झालं एका धनगराचं मेंढ्या राखणारं पोरगा, ते म्हणजे बिरदेव। नुकतीच UPSC सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेचा निकाल लागला। देशभरातील लाखो मुलांनी सर्वस्व पणाला लावलेल्या या परीक्षेत जेमतेम हजारभर विद्यार्थ्यांना यश मिळालं असेल। कोणी IAS तर कोणी IPS तर कोणी इतर पद मिळवली आणि या सगळ्यामध्ये यश पटकावल्याचं पाहायला मिळतं। यातच बिरदेव डोणे नावाचं एक मेंढपाळाचं पोरगं 551व्या क्रमांकानं परीक्षेत उत्तीर्ण झालं आणि IPS पदाला त्यानं गवसणी घातली आहे। बिरदेव कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यामधील एका मेंढपाळाचा मुलगा आहे। पहिल्यापासूनच हुशार, पण घरची परिस्थिती अतिशय नाजूक। बिरदेव पुण्यात आला आणि प्रांजल नावाचा एक मित्र त्याला मिळाला। प्रांजलनं अवतार बिरदेवचा पाहिला आणि ओळखलं की हे सर्वसामान्य एका धनगराचं पोरगा। नाव विचारल्यानंतर तर खात्रीच झाली। बिरदेवलाही पुण्यासारख्या ठिकाणी कोणीतरी आपलं भेटलं याचा आनंद वाटला। सिनियरचा त्रास कमी होण्यासाठी बिरदेव प्रांजलला चिटकून राहू लागला। दोघांची चांगली मैत्री झाली। प्रांजल या मित्रानं इंजिनिअरिंग झाल्यानंतर वर्षभर नोकरी केली आणि केंद्रीय स्पर्धा परीक्षेचा मार्ग निवडला। पुढे बिरदेव ही सिव्हिल इंजिनियर झाला आणि त्यानं स्पर्धा परीक्षेच्या मार्गाने जाण्याचं ठरवलं। नोकरीच्या मागे न लागता बिरदेव ह्या परीक्षेच्या बेभरवशी आणि खडतर मार्गाने चालू लागला। या कठीण प्रवासात COP मध्ये शिकणाऱ्या अक्षय सोलनकर याचीही बिरदेवला वेगवेगळी सगळ्या प्रकारची मदत झाली। प्रांजल 2 वर्षापूर्वी सिलेक्ट झाला। बिरदेव अजूनही यशाचा मार्ग शोधतच होता, मात्र तो आता संपला। UPSC चा निकाल आला। प्रांजलनं यादीत बिरदेवचं नाव शोधलं। 551व्या क्रमांकावर बिरदेवचं नाव दिसल्यावर बिरदेवला बातमी देण्यासाठी आणि अभिनंदन करण्यासाठी फोन लावला। तर बिरदेव भर उन्हात मेंढर चारायला घेऊन माळावर गेलेला। तू का मेंढर घेऊन गेलास विचारले असता वडील आजारी असल्यामुळे मी सध्या मेंढर घेऊन जातोय, बिरदेव उत्तरला। बिरदेवच्या वडिलांचे किडनीच्या मुतखड्याचे ऑपरेशन 2 महिन्यापूर्वी झाले। पैशाची ओढाताण असल्यानं बिरदेवनं प्रशिक्षण चालू असलेल्या प्रांजल आणि दुसरा कोल्हापूरचाच मित्र आशिष पाटील या दोघांच्या मदतीसाठी फोन केला होता। आशिषची कोल्हापूरचा असल्यानं त्याच्या ओळखीनं तेथील खाजगी कॉलेजच्या हॉस्पिटलमध्ये ऑपरेशनची सोय झाली होती। ऑपरेशन झाले, पण काहीतरी कॉम्प्लिकेशन झाले। बिरदेवच्या भाषेत सांगायचं झालं तर ऑपरेशन बिघडलं। वडील आजारी असल्यामुळं आजचा हा IPS त्या दिवशी मेंढर घेऊन माळावर चालायला गेला होता। असा हा बिरदेवचा IPS पर्यंतचा प्रवास। एक महत्त्वाचा प्रसंग आणखी बिरदेव सांगतो। दुष्काळात 13वा महिना, तसं बिरदेवचा मोबाईल काही दिवसापूर्वी पुण्यात हरवला। बिरदेव पोलीस तक्रार द्यावी म्हणून पोलिसात गेला। पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली। बिरदेवनं प्रशिक्षणाला गेलेल्या मित्राच्या मदतीनं पोलीस तक्रार नोंदवली खरी। तक्रार घ्यायला टाळाटाळ करणाऱ्या पोलिसांनी तक्रार घेतली, पण अजून फोन काही सापडला नाही। बिरदेव अधूनमधून फोन सापडला का विचारायला पोलीस स्टेशनला जात होता, तेव्हा तपास चालू आहे, सापडला की कळवू हे ठराविक साच्याचे उत्तर बिरदेवला मिळत होते। हाच बिरदेव आज भारतीय पोलीस सेवेच्या सर्वात उच्च पदासाठी निवडला गेला आहे। स्वतः भोगलेल्या हाल अपेक्षा आणि उपेक्षा आणि उपसलेले कष्ट याची जाणीव घेऊन तो देश सेवा करेल याबाबत मनात तीळ मात्र ही शंका नाही।